पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीला सुरुवात होणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने एक धक्का देणारा नवा अंदाज आता जाहीर केला आहे। आतापर्यंतचा पावसाबद्दल सर्वात मोठा धोका यामध्ये आता सांगण्यात आला आहे। गेल्या 15 दिवसापासून पावसाने एकदम उघडीप घेतली होती, परंतु सर्वात मोठ्या पावसाला आजपासून इथून पुढे सुरुवात होणार असल्याचं आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने नवा अंदाज या ठिकाणी जाहीर केला आहे। पुढील 12 तास महाराष्ट्रासाठी भयंकर धोक्याचं असल्याचं यामध्ये सांगण्यात आलं आहे। थोड्याच वेळामध्ये आता ढगफुटीला सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होऊन अगदी कमी वेळातच पूर येण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। हवामान खात्याकडून या 10 जिल्ह्यांमध्ये विशेष सूचना नागरिकांना जाहीर करून टाकल्या आहेत। गेल्या 10 वर्षांमधील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी येत्या 12 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याची मोठी माहिती या ठिकाणी हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर करण्यात आली आहे। 10 जिल्ह्यांमध्ये ढग पाटणार। होय, तुम्ही बरोबर ऐकताय, ढगफुटीचा मोठा इशारा या 10 जिल्ह्यांना आता देण्यात आलाय। हवामान विभागाकडून या पावसाळ्यातला सगळ्यात मोठा धोका आता पुढील 12 तासांसाठी महाराष्ट्रामध्ये जाहीर केला आहे। या 10 जिल्ह्यांमध्ये अक्षरशः आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी या ठिकाणी आता जाहीर करून टाकली आहे। 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून साधा सुद्धा नाही तर डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या ठिकाणी आता देऊन टाकलाय। बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेला कमी दाबाचा पट्टा आता एक महाकाय रूप धारण करून प्रचंड वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने पुढे या 10 जिल्ह्यांकडे आता सरकत असताना पाहायला मिळत आहे। थोड्याच वेळामध्ये याचे परिणाम तुम्हाला गंभीर स्वरूपाचे आता या 10 जिल्ह्यांमध्ये दिसायला सुरुवात होतील। हवामान खात्याकडून एक विशेष यादी या ठिकाणी आता तयार केली आहे। यामध्ये 10 जिल्ह्यांचा आता समावेश हवामान खात्याकडून आता या ठिकाणी करण्यात आलेला आहे। ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी थोड्याच वेळामध्ये सुरुवात होणार आहे, आता ही मोठी माहिती आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आली आहे। आता तुम्हाला वाटत असेल की ढगफुटी म्हणजे नेमकं काय असतं, तर बघा, कमी वेळामध्ये जास्त पाऊस पडून मोठं नुकसान होण्याची शक्यता हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आल्या। घराघरामध्ये पाणी शिरणार, नदी दुथडी भरून वाहणार, धरण साठ्यातील पाणी अचानक प्रचंड पातळीने वाढणार, रस्त्यामध्ये गुडघ्याभर मांडे इतकं पाणी साचणार। बंगालच्या उपसागरातील हा कमी दाबाचा पट्टा अचानक निर्माण झाल्यामुळे संपूर्ण राज्याला आता थोड्याच वेळामध्ये झोडपून काढणार आहे। सगळ्यात भयानक चित्र आता थोड्याच वेळामध्ये तुम्हाला या 10 जिल्ह्यांमध्ये दिसायला सुरुवात होणार आहे। आता बघा, या ठिकाणी पावसाळ्यातला सगळ्यात भयंकर असा इशारा आत्ताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आला आहे। हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार 10 जिल्ह्यांमध्ये सगळ्यात मोठा धोका या ठिकाणी आता पुढील काही तासांमध्येच आता होणार असल्याची माहिती समोर येत आहे। या 10 जिल्ह्यात आता मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवल्या, कारण रात्री या ठिकाणी 2 वाजता सर्वात मोठी ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे प्रशासनाने सावधगिरीचा इशारा नागरिकांना, विशेष शेतकऱ्यांना या ठिकाणी देऊन टाकलाय। तुम्हाला त्या 10 जिल्ह्यांची यादी लगेचच या ठिकाणी 2 मिनिटांच्या आतमध्ये दाखवणार आहे। तर या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्यांचं नाव असेल तर पुढचे काही तास तुमच्यासाठी अतिशय भयंकर या ठिकाणी धोक्याचे असणार आहेत। तर ते कोणते ते जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्याला डबल तीव्रतेचा या ठिकाणी रेड अलर्ट हवामान खात्याने देऊन टाकला आहे? आता बघा, जर तुमचा जिल्हा या 10 जिल्ह्यांमध्ये जर असेल तर पुढील काही तासांमध्ये आता तुमच्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता 10 जिल्ह्यांमध्ये डबल तीव्रतेचा रेड अलर्ट हवामान खात्याने दिलाय, कारण 10 जिल्ह्यांमधील 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 नंतर या ठिकाणी ढगफुटी होणार आहे। तसेच उरलेल्या 5 जिल्ह्यांमध्ये रात्री 2 नंतर त्या ठिकाणी चक्रीवादळाचा देखील धोका असल्याचं या ठिकाणी नवा अंदाज हवामान खात्याकडून आत्ताच 5 मिनिटांपूर्वी सांगण्यात आलाय। गेल्या 10 वर्षांमध्ये इतका पाऊस कधीच पडला नव्हता। इतका जोरदार पाऊस थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये आता सुरुवात होणार आहे। या 10 जिल्ह्यांना सर्वात मोठा धोका असल्याचं सांगितलंय। थोड्याच वेळामध्ये 10 जिल्ह्यांमध्ये ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे 10 जिल्ह्यातील नागरिकांनी कोणी सुद्धा अजिबात कामाशिवाय घराबाहेर अजिबात पडू नका, असं या ठिकाणी आता नवा अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आलाय। हवामान खात्याने हा तीव्र अंदाज आत्ताच 5 मिनिटांपूर्वी दिलाय। त्यामुळे हा अंदाज आता खोटा ठरणार नाही। आज मध्यरात्रीपर्यंत त्या ठिकाणी चक्रीवादळाचा देखील धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आले। ही बातमी ऐकून अनेकांची झोप आता उडाल्या। सगळ्यात त्या ठिकाणी टीव्हीवरती बातम्याच बातम्या पसरू लागलेत,
कारण त्या ठिकाणी 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री ढगफुटी होण्याची शक्यता आहे। तसेच 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा देखील धोका असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे ही बातमी ऐकून अनेकांची झोप उडाल्याचं पाहायला मिळतंय। चला तर मग सविस्तरपणे जाणून घेऊया की एक मोठं संकट, मोठं चक्रीवादळ कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये दाखल होतोय, तुम्ही आता नक्की बघायचं आहे। आता बघा, सध्याला तर वातावरणाकडे बघितलं तर त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरात काहीतरी विचित्र घडायला सुरुवात झाली आहे। हवामान खात्याला देखील आता यामुळे कळायचं बंद झालंय। अशी एक वेगळीच परिस्थिती बंगालच्या उपसागरात सध्याला घडायला सुरुवात झाली आहे। बंगालच्या उपसागरात तसेच अरबी समुद्रामध्ये एक वेगळीच कमी दाबाचा पट्टा त्या ठिकाणी सध्याला निर्माण व्हायला लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळेच याचा परिणाम जो आहे तर तो या 10 जिल्ह्यांना सर्वाधिक होणार असल्याचं सांगण्यात आलंय। सगळ्यात जास्त धोका रात्री 2 नंतर होणार असल्याचं सांगितलंय। त्यामुळे सर्व नागरिकांमध्ये विशेष शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरायला सुरुवात झाल्या। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हवामान विभागाने इतका भयंकर अलर्ट आजपर्यंत गेल्या 100 वर्षांमध्ये कधीच दिलेला नव्हता। इतका मोठा अलर्ट आता त्या ठिकाणी हवामान खात्याने आत्ताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केलाय। याचवेळी अत्यंत वेगाने कमी व काळामध्ये म्हणजेच थोडक्या वेळेमध्ये त्या ठिकाणी जास्त पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। विनाशकारी पाऊस त्या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यामध्ये आता पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्याचं कारण सुद्धा सांगितलं आहे, ती म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झाल्याचं पाहायला मिळतंय। याला समुद्रातून बाष्पाचा प्रचंड पुरवठा होऊ लागलाय, ज्यामुळे याची ऊर्जा अनेक पटीने सध्याला वाढायला सुरुवात झाली आहे। याच्या बरोबर अरबी समुद्रातून येणारं बाष्पयुक्त वारं महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर एकत्र सध्याला जमा होत आहे आणि या 2 प्रणाली एकत्र झाल्यात आणि या संगमनामुळे आता हवेमध्ये एक चक्राकार स्थिती त्या ठिकाणी बनायला सुरुवात झाल्या आणि त्यामुळेच रात्री 2 नंतर अनेक जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळाचा धोका देखील त्या ठिकाणी होणार असल्याचं आता या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे या 10 जिल्ह्यामध्ये 5 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये भयंकर मोठ्या चक्रीवादळाचा तुम्हाला धोका असल्याचं सांगण्यात आले आणि उरलेले 5 जिल्हे जे आहेत तर त्या ठिकाणी आता थोड्याच वेळापासून त्या ठिकाणी ढगफुटीला सुरुवात होणार असलं सांगितलंय। त्यामुळे तुमचा जिल्हा नेमकं 5 जिल्ह्यांच्या चक्रीवादळांच्या जिल्ह्यामध्ये येतोय का ढगफुटी तुमच्या जिल्ह्यामध्ये होतोय, नक्की तुम्ही आता या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। या ठिकाणी झाले काय की बघा, आता काही जिल्ह्यामध्ये ढगफुटीसाठी अत्यंत पोषक वातावरण त्या ठिकाणी बनलेलं आहे। अचानक आता त्या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये एक वेगळीच परिस्थिती निर्माण झाल्यामुळे अचानक हे आता त्या ठिकाणी घडणार असल्याचं मोठे अपडेट समोर आल्या। आता त्या ठिकाणी जे वारे आहेत तर ते वारे जमिनीच्या दिशेने येऊन सह्याद्रीच्या पर्वतरांगा याला अडवणार आहेत आता आणि तिथेच या 10 जिल्ह्यामध्ये ढगांचा प्रचंड मोठा समूह आता तयार होईल आणि एका ठिकाणीच कमी वेळामध्ये अगदी अर्ध्या ते 1 तासामध्येच त्या ठिकाणी तुफान पाऊस कोसळेल, म्हणजेच आता ढगफुटी होईल। हा पाऊस या ठिकाणी 10 जिल्ह्यांना पडणार असल्याचा मोठा अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आला आहे। आता बघा, या 10 जिल्ह्यामध्ये आता ढगफुटी होऊन तसेच 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाची त्या ठिकाणी आता सांगितलं आहे। चक्रीवादळाची तीव्रता भयंकर आहे, हजारो किलोमीटर शेकडो किलोमीटर याची तीव्रता तुम्हाला या ठिकाणी 10 जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। यामध्ये कमी वेळामध्ये मोठा ढगफुटी होण्याची शक्यता सांगण्यात आल्या। 10 जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलाय। 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ येण्याचा धोका आहे, 5 जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा धोका आहे। मागच्या तुम्ही महिन्यामध्ये विचार केला, आता ऑगस्ट महिन्यामध्ये विचार केला तर जो जोरदार पाऊस पडत होता आठवतोय का बघा, नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटी कशा प्रकारे झाली तुम्हाला आठवत असेल। जनावर वाहून गेली, नद्यांना महाभयंकर पूर आलेला होता, त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं होतं। तुम्ही सुद्धा मागच्या ऑगस्ट महिन्यामध्ये ती परिस्थिती त्या ठिकाणी तुम्ही अनुभवल्या, त्या ठिकाणी पाहिलेली सुद्धा ती परिस्थिती। त्यापेक्षा 4 पटीने जास्त पाऊस पुढील 4 तासांच्या आतमध्ये पडणार असल्याचं हवामान खात्याकडून त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलंय। आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या ठिकाणी ढगफुटीला सुरुवात होईल आणि 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळ देखील या ठिकाणी आता त्या ठिकाणी होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। विशेषतः या 10 जिल्ह्यामधील 5 जिल्ह्यामध्ये रात्री 2 नंतर चक्रीवादळाचा मोठा धोका असल्याने नागरिकांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा लक्षपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमचं महत्त्वाचं 2 मिनिटांचं काम बाजूला ठेवा
आणि तुमचा जिल्हा नेमकं चक्रीवादळाचे जे जिल्हे वर्तवलेत म्हणजे 5 जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका असल्याचं सांगितले, तसेच 5 जिल्ह्यामध्ये ढगफुटीचा धोका असल्याचं सांगितले। नेमकं तुमचा जिल्हा नेमकं कोणत्या जिल्ह्यात आहे हे तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण त्या ठिकाणी आता बघा ढगफुटी आणि चक्रीवादळ असल्याने मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आता आलेला आहे। त्यामुळे डबल तीव्रतेचा रेड अलर्ट या 10 जिल्ह्यामधील आता नागरिकांना देण्यात आला आहे। गरज असेल तरच तुम्ही घरातून बाहेर पडा, अन्यथा घरातून पाऊल सुद्धा बाहेर ठेवू नका असं या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। त्यामुळे स्वतःच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवामान खात्याकडून तुम्हाला काही विशेष सूचना सांगितल्या आहेत। यामध्ये आता काय काय होऊ शकतं बघा, घराघरामध्ये पाणी शिरणार, वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, त्यामुळे मोबाईल तुम्ही पटापट आता चार्जिंग करून सर्वांनी ठेवायचा आहे। त्या ठिकाणी आता दरडी कोसळण्याची भीती देखील या ठिकाणी आता वर्तवण्यात आली आहे। विशेषतः घाटमाथ्याचा परिसर, नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांनी आता यांना गंभीर इशारा त्या ठिकाणी देण्यात आला आहे। त्यामुळे 10 जिल्हे कोणकोणते आहेत तुम्ही नक्की बघायचं आहे, कारण आता जी उघडीप पावसाने दिली होती तर ती वादळापूर्वीची शांतता होती, आता निसर्ग आपलं रौद्र रूप दाखवणार आहे। हवामान खात्याने स्पष्ट केले की ढगाळ वातावरण नसतानाही अचानक मोठा ढग एकत्र येऊन त्या ठिकाणी ढगफुटी अचानक आता होणार असल्याची मोठी अपडेट समोर आली आहे। त्यामुळे आता ही परिस्थिती 10 जिल्ह्यामध्ये आता तुम्हाला थोड्याच वेळामध्ये पाहायला मिळेल। आता राज्यामध्ये भयंकर तुफान त्या ठिकाणी येणार आहे। बघा हवामान खात्याने नेमकं काय सांगितलंय, कोणत्या जिल्ह्यांना चक्रीवादळाचा धोका सांगितलाय, कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आल्या बघा। आता बघा या ठिकाणी राक्षसी वेगाने ढगफुटी सदृश पाऊस या 10 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये दाखल होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे लाईटीची खांब पडू शकतात, त्या ठिकाणी रस्त्यावर त्या ठिकाणी गुडघे इतकं मांडे इतकं पाणी सुद्धा साचू शकतं। विशेषतः घाटमाथ्याचा परिसर जो आहे तर ते ढगफुटी सदृश पावसाची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता रात्री 2 वाजता चक्रीवादळाचा धोका ज्या जिल्ह्यामध्ये सांगितलंय बघा कोणकोणते जिल्हे आहेत, ज्यामध्ये ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रति तास वेगाचे वारे वाहण्याची शक्यता आहे। आता बघा पुणे पहिला जिल्हा आहे, पहा पुण्यामध्ये विशेषतः घाटमाथ्यावर ढगफुटी सदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीकाठची जी गाव आहेत तर त्यामध्ये त्या ठिकाणी पुण्याचे जर विचार केला तर धोका असल्याचं या ठिकाणी सांगितलंय। पुढचा जिल्हा सांगितलाय सातारा। सातारा जिल्ह्यामध्ये घाटमाथ्याचा जो परिसर आहे तर यामध्ये कोयना भाग जो आहे तर त्या कोयनेच्या धरणाचा जो भाग आहे तर या एरियामध्ये महाबळेश्वर परिसरामध्ये अतिवृष्टीचा धोका या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेला आहे। दरडी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे घाटाचा परिसर आहे तर त्यामध्ये प्रवास शक्यतो तुम्ही टाळायचा आहे। कोल्हापूर जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी पंचगंगा नदी या ठिकाणी परत एकदा पूर येण्याची शक्यता आहे। यामध्ये प्रचंड पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। तसेच कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात पूर येण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा, या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा किनारपट्टी सोसायटीचा जो वारा आहे तर तो अतिमुसळधार पाऊस आणि वारा या ठिकाणी आता होईल असं वर्तवलंय। मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सक्त इशारा दिलाय। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जर त्या ठिकाणी नागरिक असाल, शेतकरी असाल तर यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेली आहे। त्यानंतर आता सक्त इशारा दिलाय, ती म्हणजे पुढचा जिल्हा यामध्ये सांगण्यात आलाय तो म्हणजे रत्नागिरी। यामध्ये चिपळूण, खेड, राजापूर यासारख्या शहरांना रत्नागिरी जिल्ह्यातील त्या ठिकाणी मोठा अतिवृष्टीचा इशारा या ठिकाणी देण्यात आलाय। आता मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। तर ते पुढचे जिल्हे कोणते आहेत बघा, तर ते म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी, दरडी कोसळण्याचा धोका वर्तवलाय। मुंबई गोवा महामार्गावर वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आल्या। त्यानंतर महाराष्ट्रातील सुद्धा आता नांदेड, या नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वारे थोडेफार जाणवतील। यामध्ये सुद्धा विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्या। त्यामुळे सुरक्षित राहा, तुमच्या कामाव्यतिरिक्त घरातून बाहेर पडू नका अशी या ठिकाणी हवामान खात्याने विशेष सूचना तुमच्यासाठी सांगितल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे पावसाचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।